जगाचा पोशिंदा, जगाचा पोशिंदा माझा मायबाप, त्याचा मी सुपुत्र. अरे त्या पोशिंदाच्या आजपर्यंत आपण कधी वेदना ऐकली नाही. माझ्या मायबाप च्या शेतामध्ये राब राब लागतो, त्या बाळत असतो. आमच्या कर्मचाऱ्यांचा वेळ ठरलेला असतो, परंतु कधी माझ्या मायबापांचा बंधू वेळ ठरलेला असतो. माझ्या मायबाप शेतामध्ये राब राब लागतात. काय येतात त्यांच्या कधी जाणून घेतावा कधीच नाही. अरे जो जगाचा पोशिंदा माझा मायबाप, जगाच्या पोशिंदाचा शेतकरी, त्याची कधी बेताब ऐकून घेतली नाही. अरे त्याचं काय अनुभव असतं त्याचा आपण कधी विचार केला नाही. मायबापांना अरे आपण एक टाइम जरी उपाशी राहिलो तरी आपल्याला कसं वाटतं. आपण उपाशी राहू शकत नाही, परंतु जो माझा मायबाप, माझा शेतकरी बांधव राब राब असतो, घामाने त्याची आंघोळ होते, परंतु त्याची कधी आपल्याला जाणीव नसतं. असा माझा मायबाप शेतकरी शेतामध्ये राबून आपल्या या पूर्ण भारत देशाला जगाला पोचत असतो. त्याने पिकवलेलं धान्य सगळीकडे जात असतं आणि माझ्या मायबापाला कधी उन्हाळा, कधी पावसाळा, कधी कोणताही ऋतू कधीच जाणवला नाही, कधीच त्याला जाणवलं नाही, त्याची कधीच वेळ नव्हती. असा माझा मायबाप शेतकरी रात्रंदिवस राबत असतो. अरे त्याला कधीच वेळ नाही. शेतात जाताना रात्र काय दिवस काय कधी त्याच्या मनात आलं. असा माझा मायबाप शेतकरी आपल्या या जगाच्या पोशिंदा म्हणून ओळखला जातं, परंतु जगाच्या पोशिंद्याची कोणाला याचं कदर नाही. अरे काय असावं आपल्या शेतकऱ्याची, काय असावं माझ्या शेतकऱ्यांचं, आणि काय असावी जाणीव कोणालाही त्याची थोडीशी लाज सुद्धा वाटत नाही. अरे साधारण गोष्ट सांगण्यासारखी आहे. या जगामध्ये, भारतामध्ये सचिन तेंडुलकर सारखा एक क्रिकेटर, ज्याला क्रिकेटचे लोकच ओळखतात, बाकी त्याला ओळखत नाही. अरे या क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल घडवून आणला असं सगळं म्हणतात. अरे क्रीडा क्षेत्र हे भारतरत्नामध्ये कधी बसत नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक बदल करून सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला. फार दुर्भाग्याची गोष्ट आहे, परंतु आमचा मायबाप शेतकरी रात्रंदिवस प्रबळ कष्ट करतो, परंतु त्याचा आणि कधीच उल्लेख केला नाही. त्याला पुरस्कार तर सोडा, तर साधा गुलाबाचा फूल सुद्धा आपण कधी दिलं नाही. कधी गुलाबाचा फूल सुद्धा देऊन आमच्या मायबापाची आपण व्यथा जाणून घेतली नाही. तरी आमचा मायबाप शेतकरी कधीही कोणाची अपेक्षा करत नाही. अरे शेतामध्ये जात असताना कधी दिवस असतो, कधी रात्र असते, कधी माझ्या मायबापाच्या हातावर त्रास नव्हता, कधी दिवस सुद्धा नेला नाही, कधी सापाची भीती बाळगली नाही, कधी अस्वलाची नाही, कधी रानडुकराची नाही, कधी कोणत्या वाघाची नाही. अरे प्रसंगी आमच्या आईबाप शेतकऱ्यावर फार मोठा प्रसंग सुद्धा ओढवला, परंतु माझा आईबाप कधी घाबरला नाही आणि दिवसभराचा कष्ट करून आपल्या सर्वांना अन्न पुरवतो. असा माझा मायबाप शेतकरी, याचा कधीही आपण मागे होऊ शकलो नाही. फार वाईट वाटतं. अरे आमच्या शेतकरी बंधू अन्नधान्य पिकवतो, तरी पण त्याच्या मनाची साधी त्याला भाव करण्याची, त्याला विक्री करण्याची मुभा नाही. आमचे उद्योजक आपल्या पद्धतीने भाव ठरवतात, व्यापारी ठरवतात, परंतु आमच्या शेतकरी बंधूंना अजूनही आपला हमी भाव मिळण्याची, अजूनही त्यांना मनामध्ये तो सोळा प्रतिशत बोलण्याची सुद्धा संधी नाही. अरे वाटत होतं आपल्या शेतकरी बंधूंसाठी स्वामीनाथन आयोग लागू आहे. फार मोठी अपेक्षा होती की स्वामीनाथन जर आयोग लागू झालं तर आमच्या शेतकरी मायबापांचं काहीतरी होईल, पण नाही झालं. तसं नाही झालं. फार मोठ्या व्यथा आहेत. असा कष्टरूपी आमचा मायबाप दिवसभर राबतो, कधी त्याचा वेळ ठरलेला नसतो. माझ्या मायबापाला कसं वाटत असेल, अरे या वर्षी थोडा त्याच्या पुढे ओला दुष्काळ काय, अरे सुका दुष्काळ काय, कधी कधी निसर्गच कोपतो. काय करतो आमच्या मायबाप शेतकऱ्यांना.
आमच्या शेतकरी माय बापाला कधी नाही. अरे नका देऊ ना, नका देऊ ना, परंतु आमच्या शेतकऱ्याची व्यथा तर जाणून घ्या. अरे कधी आंदोलन करतात, परंतु आंदोलनाचा काही उपयोग होत नाही. अरे वेळेस कधी कधी आमच्या मायबाप शेतकरी लाठीचार्ज सुद्धा होतो. बिचारे काय करणार, कधी कधी मृत्युमुखी सुद्धा पडतात. अरे अरे किती व्यथा सांगावी आमच्या मायबाप शेतकऱ्यांची. कोणी होणार का वाली? अरे कोणी होणार का वाली? त्याची व्यथा कोणी ऐकणार का? नाही ऐकणार. कारण आमचा शेतकरी बंधू कधी कधी संघटित होऊ शकत नाही, नाही होऊ शकत कधी संघटित. कारण त्याची परिस्थिती फार हलाखीची असते. अरे कसं शिकवत त्याने आपला मुलबाळांना, नाही त्यांची परिस्थिती. अरे कधी कधी खायला मिळत नाही. अरे कधी कधी सुक्यावर झोपावं लागतं, कधी ओल्यावर फिरावं लागतं. परंतु माझा मायबाप कधी आपली व्यथा सांगत नाही. किती सांगावं आमच्या मायबाप शेतकऱ्यांची व्यथा. अरे फार मोठी बिकट परिस्थिती आहे. ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, फार बिकट परिस्थिती आहे. अरे ज्या शेतामध्ये आमचा मायबाप काबाड कष्ट करतो, अरे व्याजाने पैसे आणतो, शेतामध्ये गुंतवतो, परंतु त्या शेतमाल सुद्धा त्याला पुरेसा मिळत नाही. काय करावं आमच्या मायबाप शेतकऱ्यांनी? खरोखर आमच्या शासनाने लक्ष देईल का? आमच्या मायबापाला या संकटून काढण्यासाठी प्रयत्न करेल का? खरंच ती गरज आहे. परंतु आमचा मायबाप शेतकरी कधी आपल्या मनातून कोणतीही अपेक्षा करत नाही. अरे 15-20 वर्षापूर्वी आमच्या सोयाबीनला 3000 रुपये भाव होता आणि आमच्या कर्मचाऱ्याचा पगार किती होता? फार पगार होता. परंतु 15-20 वर्षानंतर आमच्या शासनाने आमच्या कर्मचाऱ्याला भरगच्च पगार दिला. दरवर्षी पगार वाढत असतो, परंतु आमच्या मायबाप शेतकऱ्यांचा सोयाबीन अजूनही 15-20 वर्षानंतर केवळ नाही केवळ फक्त 3000 रुपयावर येऊन थांबलेला आहे. काय करावं आमच्या मायबाप शेतकऱ्यांनी? अरे संपूर्ण सोयाबीन केलेलं आहे. फार व्यथा आहे. अरे कधी कधी टेन्शन पाहिजे आमचा मायबाप शेतकरी आत्महत्या करतो. काय करणार? त्याचा कोणीच वाट नाही. अरे कसं सांभाळावं आपल्या परिवाराला? अरे कसं करावं मुलांचं शिक्षण? अरे कसं करावं मुलाबाळांचं लग्न? फार मोठ्या ओझागिरीत धरून आहे. अरे वेळीच सावकाराचं कर्ज घ्यावं लागतं आणि सावकाराचा कर्ज जर वेळीच परतफेड केला नाही तर त्याची शेती सुद्धा आपल्या नावाने सावकार करून घेतो. मायबाप शेतकरी याची कोणी व्यथा ऐकेल का? याची व्यथा ऐकणं जरुरी आहे. कारण की या जगाचा पोशिंदा आमचा मायबाप शेतकरी, परंतु त्याची व्यथा कोणीच ऐकू शकत नाही, त्याचा कोणीच वाली नाही. म्हणून मायबाप आपण तरी समजून घ्या आमच्या शेतकरी बांधवांसाठी या कृषी प्रधान भारत देशामध्ये जो जगाचा पोशिंदा आहे त्याची किंमत कवडी मोल आहे. अरे त्यांच्या कपड्याकडे बघा, तो काय खातो त्याच्याकडे बघा. कधी आपण त्याची व्यथा ऐकून घेतली नाही. तरी आमचा मायबाप शेतकरी सकाळी उठल्यानंतर आपल्या शेतामध्ये राहतो, खूप कष्ट करतो, कधी आंघोळ सुद्धा करत नाही तर घाम नाही त्याची आंघोळ असते. अशा मायबाप शेतकऱ्यांचा कोणी वाली होणार का? कोणी वाली होणार का? कोणी त्यांच्या सवयीत जाणार का? त्यांना कोणी आपल्या काळीत मिळून घेणार का? आमचा मायबापाला कोणी समजून घेणार का? पण फार मोठी व्यथा आमच्या मायबाप शेतकऱ्यांची. शासन कधी कधी मदत करतो, पण तुटपुंजी मदत करतो ते आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कधी कधी आमचे अधिकारी तर ते तुटपुंजी रक्कम देण्यासाठी त्यांच्याकडून काही मोबदला म्हणतात. नाही देऊ शकत आमचे शेतकरी बंधू, आमचे शेतकरी बंधू नाही देऊ शकत. कधी कधी वेळेअभावी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आमच्या या शेतकरी बांधवांच्या पुण्यात व्यथा ऐकून का आपण त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजेत. आणि माझ्या माय बापांनो, आमच्या शेतकरी बंधूंचा कोणी आपण वाली होणार का? आपण कोणी वाली होणार का? धन्यवाद.